बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मी ज्ञानोबा वायबशी। आज मी बीड शहरातल्या जिल्ह्यातल्या सगळ्यात मोठ्या उंच ठिकाणी आहे। आज दिवाळी आहे। दिवाळीचा सण हा उत्साहात देशभरात साजरा केला जातोय। खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर दिवाळी ही बहीण आणि भाऊ या नात्याला पवित्र मानणारी आहे। दिन दिन दिवाळी आणि बहीण भाऊ ओवाळी ज्याचा जे काही मराठीमध्ये अर्थ आहे, खऱ्या अर्थानं दिवाळीचा सण हा बहीण भावासाठी महत्त्वाचाच मानला जातो। बहिणी सासरी असते, ज्यावेळेस भाऊ माहेरी असतो त्यावेळेस सासरवासीन माहेरी येते आणि 4 घास गोड खाऊन पुन्हा ती सासरी जाते। खऱ्या अर्थानं पाहिलं तर सुखाचे 4 दिवस म्हणून या दिवाळीला खऱ्या अर्थानं महत्त्व आहे। मी आहे बीडच्या जिल्हा रुग्णाच्या नव्या इमारतीवर। माझ्या पाठीमागं पाहायला गेलं तर तुम्हाला बीड शहर अख्खं दाखवण्याचा नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करणार आहे, कारण सगळ्यात उंच ठिकाण हेच आहे। माझ्या पाठीमागं पाहायला गेलं तर आनंदोत्सव या ठिकाणी नक्कीच साजरा केला जातोय। बीड जिल्ह्यामध्ये, बीड शहरामध्ये भव्य दिव्य स्वरूपामध्ये ही जी काही दिवाळी आहे या ठिकाणी आनंदात उत्साहात नक्कीच पार पडताना पाहायला मिळते आहे। छोटे मोठे जे काही व्यावसायिक आहेत आपापल्या व्यवसाय मोठ्या प्रमाणावर त्याची भरभराटी होण्यासाठी नवीन जागेचा शोधसुद्धा घेतात आणि नवीन जागेमध्ये दिवाळी स्थलांतरसुद्धा होत असतात। याच दरम्यान पाहिलं गेलं तर जे काही सालगडी असतात, नवं साल म्हणून दिवाळीचा पाडव्याचा मुहूर्त साधला जातो आणि याच मुहूर्तावर छोटमोठे असतील, मोठमोठे असतील, व्यापारी असतील, नागरिक असतील, नौकादार असतील, सर्वसामान्य नागरिक असतात, प्रत्येक दिवाळीचा संकल्प असतो की नवं काहीतरी घ्यायचं, या दिवाळीला नक्कीच काहीतरी घ्यायचं आणि तो त्याचा संकल्प या दिवाळीला पूर्ण करतो। खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर माझ्या पाठीमागं हे बीड शहर आहे। बीड शहरामध्ये भव्य दिव्य स्वरूपामध्ये सध्या दिवाळी साजरी केली जाते आहे। प्रत्येक नागरिक, प्रत्येक व्यक्ती आणि घरातला प्रत्येक माणूस या आज दिवाळीला आनंदी असतो। फटाक्यांची आतिषबाजी माझ्या पाठीमागं नक्कीच सुरू आहे। तुम्हाला नक्की या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ऐकूसुद्धा येत असेल, कारण आपण सगळ्यात उंच ठिकाणी आहोत या बीड शहरातल्या जिल्ह्यातल्या मोठ्या इमारतीवर। माझा सांगण्याचा आणि दाखवण्याचा एकच प्रयत्न असेल की माझ्या पाठीमागं जी काही दिवाळी आहे ती कशा पद्धतीने साजरी होती आहे ते मी सगळ्यात उंच ठिकाणाहून तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आकाशातून दिवाळी कशा पद्धतीने साजरी होती मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय। ही जी आहे बीड शहर, बीड शहरामध्ये मोठ्या भव्य दिव्य स्वरूपामध्ये प्रत्येक नागरिक आपापल्या दुकानाची, आपापल्या दारामध्ये, आपापल्या घरामध्ये दिवा लावून दिवाळीचा उजेड केला जातो। त्याच धर्तीवर आनंदोत्सव म्हणून फटाक्यांची आतिषबाजी केली जाते आहे। प्रत्येक नागरिकाला वाटतं की आपला व्यवसाय हा मोठ्या प्रमाणावर व्हावा, भरभराटी व्हावी, त्यासाठी ग्राहकसुद्धा आलं पाहिजे आणि ग्राहकांनीसुद्धा भव्य दिव्य स्वरूपामध्ये या दिवाळीला खरेदी केलीसुद्धा पाहायला मिळते। कपड्याची असेल, फटाक्यांची असेल, खाण्यापिण्याचं साहित्य असेल, गोडधोड जे काही साहित्य करण्याचे जे काही सगळे सामग्री असेल, साहित्य असेल ते आनंदात घेतलं गेलं आहे। आणि विशेष सांगायचं म्हटलं जो काही नोकर वर्ग आहे तो नक्कीच आपल्या मालकाकडून या दिवाळीला बोनस म्हणून घेतलं गेलेलं आहे आणि तो सुद्धा छोट्या मोठ्या स्वरूपात नक्की दिवाळी आनंदात साजरी करताना पाहायला मिळतोय। आता हे बीड शहर खऱ्या अर्थानं उजळलं गेलंय कारण प्रत्येकाच्या दारामध्ये एक चांगला दिवा, एक चांगला उजेड आणि त्या घरामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रकाश दिसतोय। आता मी तुम्हाला दाखवतो नक्कीच प्रयत्न करतो। माझ्या पाठीमागे हेच पाहिलं गेलं तर बीड शहर आहे। बीड शहरामध्ये भव्य दिव्य स्वरूपामध्ये तुम्ही पाहू शकता फटाक्यांची आतिषबाजी होताना सुद्धा पाहायला मिळते। त्याचबरोबर जे काही छोटे मोठे व्यावसायिक आहेत आपापल्या दारात आपापले घरं असतील, दुकानं असतील त्यांनी सजवले पाहायला मिळत आहेत आणि हेच ते बीड शहरातलं सगळ्यात उंच ठिकाण हे जे काही तुम्हाला मी दाखवतोय फटाक्यांची आतिषबाजी होताना सुद्धा पाहायला मिळते। आता लक्ष्मीपूजनाचा वेळ आहे। लक्ष्मीपूजन नक्कीच या ठिकाणी मोठ्या थाटामाटामध्ये बीड शहरामध्ये होताना सुद्धा पाहायला मिळत आहे। काही ठिकाणी प्रचंड प्रमाणात फटाक्यांचा आवाज सुद्धा येतोय, तर काही तासामध्ये या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपामध्ये दिवाळी साजरी होताना पाहायला मिळते। मात्र आभाळाची छाया नक्कीच बीड शहरावर आहे। आभाळ मोठ्या प्रमाणावर आलेला आहे। पावसाची दाट शक्यता आज नक्कीच पाहायला मिळते। माझ्या पाठीमागं नक्कीच आता जी काही लक्ष्मीपूजनाचा वेळ आहे ती आताच आहे, त्यामुळं सगळ्यात मोठा सण म्हणून
ओळखला जातोय, साजरा केला जातोय आणि दिवाळीची वाट अनेक जण अनेक दिवसापासून पाहत असतात. आज लक्ष्मीपूजन आहे आणि प्रत्येक व्यापारी असेल, नागरिक असेल, प्रत्येक बीड जिल्ह्यातला शहरातला शेतकरी असेल आज दिवाळी साजरी करताना पाहायला मिळतोय. मी बीड शहरातल्या उंच ठिकाणी आहे. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. माझ्या पाठीमागं पाहायला गेलं तर भव्य दिव्य स्वरूपामध्ये प्रत्येक नागरिक आपापल्या दारामध्ये दिवाळी साजरी करताना पाहायला मिळतोय. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपामध्ये बीड शहरातल्या सगळ्यात उंच ठिकाणाहून अख्खं बीड शहर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण या ठिकाणी प्रत्येक नागरिक असेल, प्रत्येक व्यापारी असेल, प्रत्येक घर मालक असेल या ठिकाणी आपापल्या दारामध्ये रांगोळी काढत, फटाक्यांची आतिषबाजी करत हा दिवाळीचा सण साजरा केला जातो आहे. मागच्या काळामध्ये बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ओला दुष्काळ झाला. ओला दुष्काळामध्ये अनेक शेतकरी अडचणीत आले, व्यापारीही अडचणीत आले. कारण बीड शहरातल्या अनेक व्यापाऱ्याच्या दुकानामध्ये पुराचं पाणी गेल्यानं ते सुद्धा मोठ्या प्रमाणावर दुःखी झाले होते. मात्र राज्य सरकारनं त्यांना अद्याप कुठलीच कसलीच मदत मिळाली नाही. जरी मदत नसली मिळाली तरी हा शेतकरी बीड जिल्ह्यातला व्यापारी खचून गेला नाही. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर आपापल्या दारामध्ये आपापल्या व्यवसायाला मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यासाठी प्रत्येक नागरिक दिवाळीचा आनंद उत्सव साजरा करताना पाहायला मिळतो आहे. भले शेतकऱ्यांना किती अडचणी आल्या आणि सरकारनं जरी दुर्लक्ष केलं असलं तरी शेतकरी हा शेतकरी असतो. कारण तो उपाशी कधी झोपत नाही. आणि दिवाळीचा सण म्हटला तर नक्कीच फटाक्यांची आतिषबाजी न करता छोट्या मोठ्या कुटुंबाला सहकार्य करत हा दिवाळीचा सण या ठिकाणी बीड शहरामध्ये साजरा होतो आहे. पूर्ण बीड शहर आहे. तुम्हाला मी या ठिकाणी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करतो. पूर्ण बीड शहराच्या उंच मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे बीड जिल्हा रुग्णालयाच्या नव्या इमारतीच्या वरून हा परिसर, हा नजारा जी काही भव्य दिव्य स्वरूपामध्ये अख्खं बीड शहर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. कारण फटाक्यांची आतिषबाजी ही प्रत्येक नागरिक आनंदोत्सव साजरा करताना पाहायला मिळतो आहे. आत्ता लक्ष्मीपूजन प्रत्येक दारामध्ये, घरामध्ये, प्रत्येक व्यापाऱ्याच्या दुकानामध्ये साजरं होतं आहे. लोक त्याची पूजा करत आहेत आणि पूजा झाल्यानंतर या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करत दिवाळीचा सण मोठ्या प्रमाणावर आनंदात साजरा करताना पाहायला मिळतो आहे.
घ्या जरा. बोला सेटअप जेव्हा आमचा कॅमेरामध्ये तवा होता जेव्हा कॅमेरा त्याला तवा लावित हे वाजून बघा आता. हे वाजव ना चांगलं वाजवणारच.